सकाळ सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला झालेली आहे सुरुवात। तर आज केदारला नाश्त्यामध्ये पाहिजे होता शिरा। तर म्हटलं छानपैकी आपल्याकडे जी खारीची पावडर आहे ना त्याचा शिरा बनवा। त्यासाठी मग मी शिरा बनवायला घेतला आणि मस्त इथं छान रवा भाजून घेते लालसर होईपर्यंत। आणि इथे आपला रवा पण भाजणं सुरू आहे, मुलांशी गप्पा पण सुरू आहे। मस्त असा छान बिना साखरेचा मी शिरा बनवणार आहे। आता तुम्ही तर माझ्या व्हिडिओमध्ये याआधी बघितलंच आहे की मी कशा पद्धतीने शिरा बनवते। तर बिना साखरेचा कारण ते आपल्या हेल्थसाठी पण चांगला असतो आणि जास्त साखरही खाणं आपल्या शरीरासाठी आपल्या हेल्थसाठी चांगली नाही आहे। त्यामुळे आम्ही जास्त प्रमाणामध्ये साखर सहसा टाळतो। आणि आता कसं आहे आंब्याचं सीझन चालू आहे तर आंबेसुद्धा आम्ही आणताना गोड पाहूनच आणतो, म्हणजे आपल्याला आंब्याच्या रसामध्ये ना साखर वगैरे टाकायची जास्त गरज पडणार नाही। या गोष्टीची आम्ही नेहमी काळजी घेत आहोत, कारण आम्ही सध्या जरा आपलं हेल्थकडे खूप लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे। सर्वच जण आपापल्या हेल्थकडे लक्ष देऊन राहिले आहे आणि याची खूप गरज आहे, कारण उन्हाळा पण खूप तापून राहिला। इतकं उष्णता वाढलेली आहे, तापमान वाढलेलं आहे की आपल्या शरीराला एकदम असं थकल्यासारखं जाणवते, एक काम करायची एनर्जी राहत नाही, नकोसं वाटते असं काम करायला, खूपच एक थकवा जाणवते। त्यानंतर बघा इथं आम्ही ताकाचं प्रमाण खूप वाढवलेलं आहे। पाणी टाकू, हात बाजून कर, बाजून जरा असं एक साइडला लागलाय। पाणी टाकण्याचं झाला रवा त्याच्यात आंब्याचा रस टाकायला सुद्धा शिऱ्यामध्ये मँगो शिरा। आधी ताक तयार झालं आहे। ताक घे गं मुलं, टोस्ट वगैरे बरोबर पाणी बरोबर आहे। हो हो एकादशी हिरा का क्या था तुम्हारा, मकसद क्या है तुम्हारा। इथं बघा आता घरातले आपले कामं जे आहे सकाळचे ते आटोपून मी मुलांसाठी नाश्त्याचं वगैरे करून दिलं आज। आणि त्यानंतर बघा इथे आम्ही ताकाचं प्रमाण इतकं वाढवलेलं आहे, कारण लिक्विड जास्तीत जास्त आम्ही लिक्विड घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जरा थंडावा मिळतो शरीराला, आपण ताक वगैरे असं काही घेतलं तर थंड, कारण उष्णतेचं प्रमाण तर आता तुम्ही पाहतच आहात किती वाढलं आहे, किती उष्णता वाढलेली आहे। बाहेर अशी दुपारी 9 वाजले की निघायची इच्छा होत नाही। त्यामुळे जरा आपल्याला सर्वांना आपली स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। तर मग मी सकाळची घरातले जे कामं आहे नाश्ता वगैरे सर्व आटोपून घेतलं। आणि आज होती एकादशी, तर मग मम्मीला वगैरे फराळाचं केलं, मम्मीला ताक दिलं। त्यानंतर मी पण आता मस्तपैकी असं ताक एन्जॉय करते, छानपैकी ताक घेते। आणि ताकाचं कसं आहे मस्त थंड थंड राहते आणि ताक घेतल्यानंतर आपल्या शरीराला पण खूप छान असा थंडावा मिळतो। तर मग मी ताक घेतलं, कारण मला आता जायचं होतं बाजारामध्ये। मी म्हटलं नाश्ता वगैरे जर मी करत बसली तर मला खूप उशीर होणार, कारण बाहेर ऊन खूप तापत आहे, उन्हाचं खूप प्रमाण वाढलेलं आहे। असं बाहेर बघितलं तर नकोसं वाटते बाहेर निघायला, पण जे घरातले आपले कामं आहेत ते तर आपल्याला करावेच लागतात। मग त्यामुळे आपण आपल्या स्वतःची काळजी घेऊन आपण घराबाहेर पडतो। तर मग मी स्वतःला पूर्ण छान असं पॅक करून घेतलं आणि त्यानंतर मग मी चालली आहे मार्केटमध्ये। आता मुलांना कसं डोक्याला कानाला बांधायला सांगू थकून जातो आपण, पण मुलं काही ऐकत नाही, त्यांना नको असते कानाला बांधायसाठी, त्यासाठी मी त्याला ओरडत होती। चला
तर आता निघालो आहे मस्त भाजीपाला घ्यायसाठी. हे थैली कुठे 40 रुपये किलो. 50 में तो कम करना है 10 की रोटी नहीं है 20 की वाले में आधा किलो 10 के लिए 20 के लिए 10 के लिए 20 है 20 की नींबू कैसे दिए? नींबू भाई 40 के आधा किलो तो पहले क्या करना मुझे वापस नहीं चाहिए दूसरा बोला बोलता मुझे तुम बेचा लो मैंने मैंने तो बाद में कल चाहिए तो जिंदगी में तो आधा किलो. कायची पण कर. भेंडी की करू? कायची पण कर. भेंडी करू का भेंडी? आंब्याचा रस आंब्याचा भेंडी रस. नाही आवडत. आई. आंब्याचा रसन पोळ्या करू. हाव 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 चालते भाजी नाही करत मग. चालते नाही भाजी पाहिजे. चालते. मला आलूची त्यानंतर भाजीपाला आणला आणि म्हटलं चला आता स्वयंपाकही करून घ्या. स्वयंपाक जरा लवकरच करून घेते. मग ऊन झाली आणि जास्त तापमान वाढलं की अजिबात किचनमध्ये उभं राहून काम करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे ना मी इथे आता स्वयंपाकाचं चालू होतं माझी चर्चा की भाजी कशाची बनवू म्हणून. आणि आज आंबे आणले होते मम्मीने ऑफिसमधून बोलवले होते. तर मग मी भाजीचं वगैरे छान असं निवडून घेतलं. त्यानंतर स्वयंपाकाला लागली. तर आता भाजीचं बनवतानाच मला भूक लागलेली होती. मग केदारला बोलली की तू शेक बनवून आण म्हणून नाश्त्यासाठी. मग मी आणि केदार आम्ही दोघंही मायलेकांनी मिळून छान असा शेक एन्जॉय केला. मस्तपैकी थंड थंड शेक पण घेतला. आणि मी सध्या डाएट करत असल्यामुळे माझं जरा लिक्विडवर भर जरा जास्तच आहे. त्यामुळे मी लिक्विडच खूप प्रमाणामध्ये घेत आहे आणि डाएट करत आहे. कारण माझ्या पोटाचा घेर मला वाढलेला वाटत आहे. आणि आपण एक आरोग्य सल्लागार असल्यानंतर स्वतःची काळजी घेणे महत्त्वाची आहे. पण घरातल्यांना जे आवडते सीझन वाईज त्यांना आंबे वगैरे ते तर मी सर्वांना खाऊ देते. मी माझ्या स्वतःवर खूप कंट्रोल करते. मी नाही खात. मला चला आपण नाही खायचं पण घरातल्यांना तर द्यायचं. घरातल्यांना जे आवडते ते त्यांना खाऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर मी त्यांना डाएटसुद्धा करायला लावतो. आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घेतला. आंबे छान असे चोळून घेतले. त्यानंतर मग आंब्याचा रस म्हटलं चला असा मिक्सरमधून मस्तपैकी फिरवून घेतला. तर आपला आंब्याचा रस झालेला आहे रेडी. आजचा एकदम साधा स्वयंपाक आहे. आंब्याचा रस, पोळी आणि त्यानंतर थोडीशी भाजी बघेल मी काय करायची. तर आता रस रेडी करून घेतल्यानंतर मी थोडीशी कणिक वगैरे भिजवून घेते. पोळ्यांसाठी आपल्याला बनवायच्या आहेत पोळ्या. तर पोळ्या बनवायसाठी कणिक भिजवते आणि थोड्या वेळ मग कणिक वगैरे मुरल्यानंतर मग लगेच पोळ्या करून घेणार. आता भाजीचाच विचार सुरू आहे आणि माझं तर डाएटच चालू आहे. मी डाएट करत आहे. तर माझ्यासाठी पण मी आता छान अशी मस्त डाएटची खिचडी बनवणार आहे थोडीशी. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आपल्या सर्वांचं माय लाईफस्टाईल या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. चला तर आम्हाला छान असा मस्त स्वयंपाक झालेला आहे. फक्त आता पोळ्या बाकी आहे. गरमागरम पोळ्या करणार आहे कारण आहे आज जेवणामध्ये आंब्याचा रस. तर आंब्याच्या रसासोबत गरमागरम अशा पोळ्या छान लागतात. इकडे मी गरम गरम पोळ्या करते आणि सर्वजण जेवण करते. मस्तपैकी आंब्याच्या रसासोबत गरम गरम पोळी. या तुम्ही पण जेवण करायला आणि छान असं एन्जॉय करा व्हिडिओद्वारे. आणि माझा संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि माझ्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी प्लीज 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 सबस्क्राईब करा. त्यानंतर आता दुपारी बघा आमचे जेवण खाणं झाले आणि पाणी वगैरे इथं भरून ठेवलेलं होतं. आज नव्हता नळाचा दिवस त्यामुळे पाणी भरलेलं आहे. आणि इथे दुपारी केदार बनवत आहेत ताक. पहिले आली. ओ कोणासाठी बनवलं ताक? मदर्स डे आईला तर दे. मग आईसाठी बनवलं तर किसी को बताना मत. मीठ ज़्यादा हो गया. चलो मैं टेस्ट करती हूँ. ठीक है. ये नमक घर में ज़्यादा नमक हो गया हमारे.
तर हे बघा इथे आज मस्त असं केदारने ताक बनवलेलं आहे आणि माझ्यासाठी आणि दिशासाठी छानपैकी ग्लासमध्ये काढून आणलं. आता आम्ही दोघी माहिले की मस्तपैकी ताक एन्जॉय करतो. तर या सगळ्यांनी ताक पिण्यासाठी आम्ही ताक चीज करतो. तर बघा इथं आता कसं आहे, आमचा केदार एक नंबर ताक बनवते आणि त्याच्या हातचं ताक पिलं म्हणजे सगळी अशी कितीही थकवा असला, कितीही भूक लागली असली ना, मस्तपैकी शांतता वाटते जीवाला ताक पिल्यानंतर केदारच्या हातचं. इथं संध्याकाळचे 5 वाजलेले होते. मग 5 वाजता आम्ही छानपैकी चला म्हटलं आता प्लॉटकडे आपण छान असा चक्कर मारून येऊ. आम्ही मध्ये मध्ये जेव्हा आमचं मूड होते तेव्हा आम्ही असं छान निवांत फिरायला इकडे येत असतो, कारण इकडे जास्त गर्दी नाही, घरं नाही आहे आणि जास्त वर्दळ नसल्यामुळे शांत आणि प्रसन्न वातावरण असते. आणि संध्याकाळी जेव्हा कधी आभाळ असते ना, तेव्हा तर आम्हाला खूप छान वाटते. आम्ही इकडे येत असतो फेरफटका मारायसाठी. मग मस्तपैकी आम्ही दोघं पण इकडे आलेलो आहे. केदार पण आहे आमच्यासोबत. मस्त छान फिरलो आणि थोडा वेळ असा आपला घालवला. इथे येऊन खूप मस्त वाटते ना, प्रसन्न वाटत आहे इकडे, कारण आजूबाजूला जास्त घर नाही आहे आणि जास्त गर्दी नाही आहे. लय दिवसाने आठवण आली. नंतर घराकडे येताना आम्ही परत छान ऊसाचा रस वगैरे घेतला आणि घरी आलो. तर हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा. बाबाला निघाले. बड्डे हॉल. व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आम्ही बाहेर कुठे आलेलो आहे. तर आम्ही बाहेर आज जेवण करायला आलो, कारण मम्मीला द्यायची होती आम्हाला मदर्स डे निमित्त छान छोटीशी अशी पार्टी. कसं आहे, छोटे छोटे क्षण आपण आनंद छोटे छोटे साजरे करावे अशी आमची सारखी इच्छा असते. म्हणून आम्ही आज मदर्स डे निमित्त मम्मीला माझ्याकडून पार्टी देणार आहे. आणि इथे आहे आमरस थाळी. तर इथे आज दिशाने घेतली होती फक्त एकटीने आमरस थाळी, बाकी आम्ही सर्वांनी अन्नपूर्णा थाळी जी आहे ती घेतली होती. तर असं बघा किती छान जेवण आहे. मस्त मुगाचा शिरा, पनीरची भाजी, मिक्स व्हेज, डाळ, बुंदी रायता, मसाला पुरी, चपाती, सलाद आणि पापड. तर मस्त असं साधंसुधं जेवण घेतलं होतं आम्ही आणि छान मस्त खूप टेस्टी होतं. सर्वांनी मस्तपैकी एन्जॉय केलं आजचं जेवण. त्यानंतर इथे आम्ही फ्राईड राईस ऑर्डर केला. हे आमचं ठरलेलंच असतं, आम्ही जेव्हा पण बाहेर जेवायला जातो तेव्हा फ्राईड राईस ऑर्डर करतोच. चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओ